नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत चिकनची भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे चिकन घेतलेले आहे अर्धा किलो आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। एका कुकरमध्ये आपल्याला हे चिकन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला धना पावडर, हळद पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे जे चिकन आहे ते आपल्याला 3 शिट्ट्या काढण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे। आता इथे बघा मी धना पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर मी थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे। आता चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि हाताने व्यवस्थित संपूर्ण चिकनला हा जो मसाला आहे तो आपण लावून घ्यायचा आहे। नंतर हे चिकन आपल्याला उकडण्यासाठी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। आता हे जे मसाले आहेत ते मी या चिकनला कोट करून घेणार आहे। तसं तर मिठाने या चिकनला पाणी सुटतंच, त्यामुळे पाणी टाकण्याची काही गरज नाही, परंतु मी थोडंसं एक कप इतकं पाणी यात टाकून घेणार आहे आणि झाकण लावून याला मी गॅसवर ठेवून देणार आहे। 3 शिट्ट्या मी याच्या काढून घेणार आहे। जरासं पाणी टाकल्यामुळे काय होतं, ते जे चिकन आहे ते खाली लागत नाही। आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे, तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकतात। मी ते ओलं खोबरं घेतलेले, साधारण अर्धी वाटी एवढं हे सुकं खोबरं आहे, ते आपण बारीक चिरून घ्यायचे। या पद्धतीने मसाला वाटून घेतल्याने मिक्सरमध्ये वाटण्यास आपल्याला सोपं होतं। आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा देखील आपल्याला उभा असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्याला तेल टाकून व्यवस्थित भाजून घेता येतो। आता तो मी उभा चिरून घेणार आहे। ही जी चिकनची भाजी आहे ती आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत। बाजरीची भाकर जी असते ती कुठल्याही नॉनव्हेजसोबत खूप छान लागते, त्यामुळे आज आम्ही चिकन आणि बाजरीच्या भाकरीचा बेत केलेला आहे। आता बघा हा जो कांदा आहे तो देखील मी इकडे चिरून घेतलेला आहे। आपल्याला आता लसूण सोलून घ्यायचा आहे। मला तर माझी आई नेहमी सांगते की चिकन किंवा मटण करायचं झालं तर त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचा वापर जास्त करायचा, त्याने आपल्या चिकन किंवा मग मटणाची जी चव असते ती खूप छान लागते। आता हा आमचा घरचा गावरान लसूण आहे, तर बघा हा जो लसूण आहे तो मस्त वाळलेला आहे, तर त्याला जास्त काही सोलत बसायची पण आपल्याला गरज नसते। हातावर घेऊन फक्त चोळलं की हा जो लसूण आहे तो लगेच रेडी होतो। थोडीशी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही फुटाणे देखील घेऊ शकतात। आता इथे मी धने घेतलेले, हे जे धने आहेत ते आपल्याला 1-2-3 मिनटासाठी तव्यावर भाजून घ्यायचे। अख्खे धने वापरल्याने आपल्या चिकनची चव खूप छान लागते। धने भाजून झाल्यानंतर मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली, ही डाळ देखील आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी चांगली लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तुमच्याकडे डाळ नसेल तर तुम्ही फुटाणे किंवा मग तीळ देखील घेऊ शकतात, त्याने आपल्या भाजीला चवही छान येते आणि घट्टपणाही छान येतो। डाळ देखील मी इकडे भाजून घेतलेली आहे। आता आपण जो कांदा उभा चिरून घेतलेला होता तो मी तव्यावर टाकून घेणार आहे। त्याचबरोबर आपण जो लसूण सोलून घेतला होता तो देखील आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला चांगला लालसर रंगावर हा कांदा आणि लसूण भाजून घ्यायचा आहे। बघा 1-3-4 मिनटामध्येच हा जो कांदा आणि लसूण आहे तो भाजून तयार झालेला आहे, तो मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण जे खोबरं चिरून घेतलेलं आहे ते देखील तव्यावर टाकून आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी ते चांगलं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। थोडासा आल्याचा तुकडा देखील मी यात टाकून घेतलेला आहे, आल्याने आपल्या भाजीची चव खूप छान लागते। बघा आता इथे आपलं खोबरं देखील भाजून तयार झालेलं आहे, ते देखील मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। पाणी टाकून सॉफ्ट असा एकदम तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे। कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, तेल गरम झालं की त्यात आपण माझ्याकडे एक कोल्हापुरी मसाला आहे, तो मसाला आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत। हे दोन्ही मसाले पटकन आपल्याला हलवून घ्यायचे, कारण ऑलरेडी कढई तापल्यामुळे हे जे मसाले आहेत ते जळू शकतात। तर त्यात थोडीशी मी आता हळद टाकून घेतली आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला यात टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला चांगला आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। या चिकनमध्ये आपल्याला एकदम मीठ टाकायचं नाही, कारण ऑलरेडी आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे लगेचच मीठ टाकायचं नाही। नंतर ज्यावेळी आपण ग्रेव्हीसाठी पाणी टाकतो त्यावेळेस थोडीशी ग्रेव्हीची टेस्ट घेऊन आपल्याला त्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी किचन किंगचा गरम मसाला घेतलेला आहे, हा मसाला तुम्ही नक्की वापरा, खूप छान टेस्ट त्याने आपल्या चिकनला येते। आता याच पद्धतीने मी मसाला बघा परतून घेतलेला आहे 5 मिनटांसाठी। इकडे आपल्या गॅसच्याही शिट्ट्या होऊन चिकन देखील शिजून रेडी झालेले आहे, ते आपण यात टाकून घ्यायचे। लक्षात ठेवायचं आहे चिकन मटण करताना कधीही थंड पाणी त्यात टाकायचं नाही, त्यामुळे मी त्या कुकरमध्ये पुन्हा 1 तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आणि ते गरम होण्यास ठेवून दिलेलं आहे। आता हा संपूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटानंतर परतल्यानंतर हा देखील जो चिकनचा आपला मसाला तयार झालेला आहे ते देखील तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात, खूप छान लागतो। आता आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून मग मी गरम पाणी यात टाकून घेतलेले आहे आणि आता हे मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली होती ती यावर टाकून घेणार आहे। नंतर आपल्याला यावर
झाकण ठेवून एक 5च मिनटासाठी आपल्याला याला उकळी काढून घ्यायची, कारण चिकन आपलं ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं आहे. फक्त व्यवस्थित चिकनचा फ्लेवर यात उतरावा म्हणून मग आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची. खूप जास्त आपल्याला चिकन शिजवायचं नाही, कारण कुकरमध्ये देखील आपण शिजवून घेतलेले. झाकण ठेवून मी 5 मिनटासाठी ते उकळी येण्यासाठी ठेवून दिलेले. तोपर्यंत आपण इकडे भाकरी देखील करायला घेऊयात. तर मी ते भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे जे पीठ आहे ते मऊसूत असं मळून घ्यायचं आहे आणि याची जी भाकरी आहे ती आपल्याला थापून घ्यायची आहे. नेहमी नॉनव्हेजसोबत बाजरीची भाकरी तुम्ही ट्राय करून बघा, खायला खूप छान लागते. आमच्याकडे तर नॉनव्हेज असेल तर त्यावेळी बाजरीची भाकरी ही हमखास केली जाते. आता बघा मी याचं एक चाळं बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याची बाजरीची भाकरी थापून घ्यायची. थोडंसं खाली मी सुकं पीठ टाकून घेणार आहे आणि हातालाही आपल्याला हे सुकं पीठ जे आहे ते चोळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथे ही चिकनची जी रेसिपी आहे ती दाखवलेली आहे. तर तुम्ही ती नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंटमध्ये देखील सांगायचे तुम्हाला नवीन कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आता इकडे बघा भाकरी झालीच आहे, तर तोपर्यंत मी इकडे चेक केलं तर आपलं चिकन देखील शिजून तयार झालेलं आहे. किती छान अशी तरी त्याला आलेली आहे, तुम्ही बघतायत. चिकन शिजून इकडे रेडी झालेले आहे. आता आपण भाकरी देखील भाजून घेऊयात. तर भाकरी मी इकडे तव्यावर टाकून घेतलेली. त्यावर पाणी टाकून आपल्याला संपूर्ण या कडेपर्यंत हे जे पाणी आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि वरचा हा पार्ट ड्राय झाला की मग आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आणि खालच्या साईडने पण तिला छान असं पाचू द्यायचं आहे. नंतर डायरेक्ट गॅसवर आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची. तिकडे झणझणीत असं आपलं चिकन देखील बनवून तयार आहे आणि इकडे आपली भाकरी देखील भाजून रेडी आहे. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे.